लाडकी बहिणींना लाडकी देणं खुशखबर पट 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 आपलं अकाउंट चेक करा लाडकी देणं। आज तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसला होता लाडकी देणं, ती बातमी समोर आली आहे। आज तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। पट 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 सर्व लाडकी देणी अकाउंट चेक करत राहायचंय आणि कोणत्या लाडकी देणं अकाउंटला पैसे आले असतील तर आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की मोठी बातमी समोर आली आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, कुणाकुणाच्या अकाउंटला पैसे आले असतील पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे आणि किती वाजता आले ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आज किती वाजता हप्ता मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीला भेटला असेल ते सांगायचं आहे। त्याच्यानंतर किती महिलांना हप्ता मिळणार आहे, किती महिलांना आज हप्ता मिळणार आहे, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर 3000 रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे का, दिवाळीचा बोनस तुम्हाला मिळणार आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। बघा लाडके बहिणींनो, आपण ज्या गोष्टी तुम्हाला 8 दिवसापूर्वी सांगितल्या होत्या त्या गोष्टी खऱ्या ठरल्या। तुम्हाला मी सांगितलं होतं लाडके बहिणींनो, तुम्हाला 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान तुम्हाला वाटप होणार आहे, तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे। जर खोटं वाटत असेल जुने व्हिडिओ बघा, आपण एकमेव महाराष्ट्रामध्ये मी एकमेव होतो की ज्यांनी ही तारीख तुम्हाला सांगितली होती की 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणार। लाडके बहिणींनो, आता विश्वास पटलाय का सगळ्यांना? आणि दुसरी अजून एक गोष्ट बघा लाडके बहिणींनो, मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो की ई-केवायसी नसेल तरी पण तुम्हाला हा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार आणि त्याच्याबद्दल पण मोठी बातमी समोर आली आहे। ती पण बातमी तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला आता वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता खुशखबर या ठिकाणी आलेली आहे। आज तुम्हाला हप्ता वाटप या ठिकाणी होणार आहे, आज तुम्हाला हप्ता जमा या ठिकाणी होणार आहे। चला आता वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। आदिती तुम्हाला अगोदर मी पुराव्यासहित दाखवतोय की आदिती तटकरे मॅडम यांनी काल संध्याकाळी बघा, काल संध्याकाळी या ठिकाणी ही बातमी आलेली आहे। 8-9 दरम्यान त्यांनी ही पोस्ट टाकली होती, पण यांनी संध्याकाळी टाकण्याच्या अगोदरच तुम्हाला मी मागे सांगितलेलं लाडके बहिणींनो, त्याच्यामुळे पोस्ट त्यांनी जरी काल रात्री टाकली असेल त्याच्या मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं लाडके बहिणींनो की तुम्हाला पैसे जमा होणार 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर याच्या दरम्यान तुम्हाला भेटणार आणि 8 ऑक्टोबरला GR आला बघा सर लाडके बहिणींनो, आणि त्याच्यानंतर 10 ऑक्टोबर म्हणजे आज 10 ऑक्टोबर आहे आणि आज वाटप होणार आहे लाडके बहिणींनो। आता कधी होणार आहे ते सांगतो, कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव जिल्हा सांगायचं आहे। चला अगोदर तुम्हाला ही गोड बातमी दाखवत आहे। लाडक्या ताई तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, आदिती तटकरे मॅडम यांनी दिसत आहेत। सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे, पण हे त्यांनी काल रात्री टाकलं होतं, त्याच्यामुळे उद्या म्हणजे आजपासून वाटप सुरू होणार आहे हे त्यांनी सांगितले। 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजे बघा, येणाऱ्या ह्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वांच्या अकाउंटला ज्या ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्या सगळ्या लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत। एक मोठी बातमी त्यांनी काल संध्याकाळी दिली, मी तुम्हाला काल आपल्या युट्यूबच्या चॅनलवर पण पोस्ट टाकली होती। ज्यांना माहित नसेल त्यांनी पोस्ट जाऊन बघा, काल रात्री आली की टाकली। व्हिडिओ का नाही बनवला, कारण की उशीर झाला होता, म्हणलं की नको बाबा लाडक्या ताईंना उद्या सकाळीच गुड न्यूज द्यावी, म्हणून मी आता हा व्हिडिओ टाकत आहे। चला तर लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची बातमी तुम्हाला ही दाखवत आहे। आता बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की सर हप्ता किती वाजता जमा होणार आहे ते सांगा, तर ते तुम्हाला आता या ठिकाणी सांगत आहे। आज किती वाजता मिळणार आहे, जर कोणत्या लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे येत असतील तर पटपट सगळ्यांनी लगेच सांगायचे। जर एखाद्या लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे आले की पटकीने आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि किती वाजता पैसे जमा झालेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ संपला, थोड्या वेळाने तुमच्या पैसे अकाउंटला आले की पटकीने आपल्या व्हिडिओच्या खाली आधी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। पण बघा लाडक्या ताईंनो, आज तुम्हाला किती वाजता हप्ता जमा मिळत असतो किंवा काय नेमकं गणित असते बघा। सकाळचा जो टप्पा असतो बघा, सकाळचा टप्पा 9 ते 11चा टप्पा, 9 ते 11च्या टप्प्यामध्ये शक्यतो आता पैसे आलेले नाहीयेत। 9 ते 11चा हा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत, तर हा सकाळचा टप्पा आपण पकडू शकतो। जर कोणाला पैसे आले असतील 9 ते 11च्या टप्प्यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, पण शक्यतो 9 ते 11 मध्ये पैसे अजून आलेले नाहीयेत। आता दुसरा टप्पा राहिला तो म्हणजे दुपारचा टप्पा 1 ते 3 मध्ये बघा, हा सगळ्यात जबरदस्त टप्पा आहे।
1 ते 3चा टप्पा जो आहे ना, 1 ते 3, 4, 5 वाजेपर्यंत हा जो टप्पा आहे 100% बघा, जवळजवळ मागच्या 2 ते 3 हप्ते तुम्हाला या टप्प्यामध्ये म्हणजे 1 ते 5 वाजेच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पटपट सगळ्यांच्या अकाउंटला पैसे देतात। मागच्या वेळेस पण हेच झालं होतं। 1 वाजता लाडक्याताईंनी बातमी दिली होती टीव्हीवर की लगेच 1 वाजता बातमी आली आणि 3 वाजता दन 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 सगळ्यांच्या अकाउंटला पट सगळ्यांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली। सेम तुमचं यावेळेस पण असंच होणार आहे। दुपारच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। आता दुपारी पैसे जर नाही आले तर टेन्शन घ्यायची गरज नाही। लगेच लाडक्याताई टेन्शन मध्ये येतील की सर आधी तटकरे मॅडम तर म्हणल्या होत्या ट्विटरवर फेसबुकवर सगळीकडे म्हणल्या होत्या की पैसे तुम्हाला आज जमा होणार आहेत, मग आज जमा का नाही झाले? प्रक्रिया सुरू झाली आणि 2 ते 3 दिवसात त्यांनी सांगितले 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे येतील, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। आता बघा संध्याकाळचा जो टप्पा आहे तो 5 ते 7 वाजेपर्यंत, या टप्प्यामध्ये पण बऱ्याच वेळेस पैसे आलेले आहेत। तर लाडक्याताईंनो काळजी करायची गरज नाहीये, या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील। ज्या लाडक्याताईला गुड न्यूज भेटलीये आपलं नाव जिल्हा पटपट सर्वांनी सांगायचं आहे। आता बघा कोणाला हप्ता मिळणार, आता बऱ्याच लाडक्याताई म्हणत असतील की सर आम्हाला हप्ता कुणाला मिळणार आहे ते सांगा तेवढं। तर बघा लाडक्याताईंनो ज्यांना 14वा हप्ता भेटलेला आहे, बघा कन्फर्मेशन तुम्हाला मी काय देत आहे, 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन आलेलं नाही। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना पण हप्ता भेटेल, परत सांगतो लाडक्याताईंनो सरकारकडून त्याचं कन्फर्मेशन आलेलं नाही। मी मध्ये अधिकाऱ्यांना त्यांना पण फोन केलेले आहेत, मंत्र्यांच्या पीएनना पण फोन केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर कन्फर्मेशन अजून आलेलं नाही। कारण आपल्या गोष्टी तुम्हाला सगळ्याला माहित झालंय की आपण जे बोलतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळते। गोष्ट बाहेर आल्यानंतर तर कुणी पण सांगतं न्यूजपेपरला वगैरे, पण मी तुम्हाला अगोदरच सांगत असतो 8 ते 10 ऑक्टोबर मध्ये तुमचं वितरण होणार, हे मी तुम्हाला 1 ऑक्टोबरला सांगितलं होतं। जाऊन आपल्या युट्यूबचे व्हिडिओ जाऊन बघा, खोटं असेल माझं खोटं असेल व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला ते स्पष्ट शब्दात मी दाखवलेलं आहे 8 ते 10 ऑक्टोबर मध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे म्हणून। आणि तुम्हाला सगळ्याला माहित झालं। नंतर ई-केवायसी पण तेच सांगितलं तुम्हाला, ई-केवायसी जरी तुमची नसेल तरी तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही। यावेळची ई-केवायसी जरी झाली नसेल तुमची तरी तुम्हाला 15वा हप्ता भेटणार। पण असं समजू नका ई-केवायसी करायची नाहीये, ई-केवायसी करत राहायची आहे। ज्या लाडके त्यांची अजून ई-केवायसी बाकी त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं, पटपट सर्वांनी सांगा। कारण ई-केवायसी पुढचे हप्ते मग तुमचे अडकतील, तर लवकरात लवकर ई-केवायसी पण करून घ्यायची आहे लाडक्याताईंनो। कारण तुमच्या सगळ्यांची जिम्मेदारी हा लाडकादादा तुमची जिम्मेदारी घेत आहे, तुमची काळजी करत आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी सांगत आहे ई-केवायसी सगळ्यांनी करून घ्यायची आहे। आता बघा कोणाला हप्ता मिळणार आहे यावेळेस ते लक्षात घ्या। ज्यांना 14वा हप्ता भेटला आहे, ज्या लाडक्याताई पात्रतेमध्ये बसत आहेत आणि ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, ह्या 2 कंडिशन आहेत बघा। जर तुमचं या ठिकाणी 14वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असेल 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार, काळजी करायची गरज नाही। तुम्ही पात्र असताल 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर यावेळेस काय गुड न्यूज आहे का, गुड न्यूज आहे का, खुशखबर आहे का? यस लाडक्याताईंनो खुशखबर आहे खुशखबर आहे। यावेळेस आपली लाडक्या बहिणीची जी संख्या आहे ती वाढणार आहे। 2,35,00,000 लाडक्याताईंना यावेळेस पैसे भेटणार। मागच्या वेळेस 12वा 13वा 14वा हप्ता बरेच लाडक्याताई कटत गेल्या। 2,61,000 होतं, 2,61,000 वरून 52 वर आलं, 52 47 वर आलं, 47 वरून 40 लाखावर आलं, 2,40,40,00,000 आलं, 2,40,40,00,000वरून आता 2,35,00,000 येऊन थांबलंय। आता ते कमी होणार नाहीये, म्हणजे 14वा हप्ता 2,35,00,000 पर्यंत आलता, त्याच्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही। गुड न्यूज आलेली आहे। कोणत्या लाडक्याताईला 14वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट वर सांगायचंय, कारण की 14वा हप्ता असेल, डीबीटी असेल, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। आता पुढची गोष्ट म्हणजे ई-केवायसी नसेल तर हप्ता भेटणार का? 100% 15वा हप्ता तुम्हाला भेटून जाईल। मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं, लाडक्या बहिणीने म्हणजे आदिती तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेलं आहे, ते भेटणार म्हणजे भेटणार। आता बघा दिवाळीला 3,000 रुपये हप्ता मिळायला पाहिजे। गरीब लाडक्याताईंची दिवाळी सुंदर जावे, समृद्धीची जावे, आनंदाची जावे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र टाका, 3,000 रुपये एकत्र टाका। जरी आता हा 15वा हप्ता भेटला, ह्या आठवड्यात भेटला, तर पुढच्या 1 आठवड्यानंतर दिवाळीचा आठवडा ज्यावेळेस चालू होईल
येईल त्याला परत एकदा 16वा हप्ता टाका, ही सरकारकडे आपली मागणी आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचायला पाहिजे. गरीब लाडक्या ताईंची दिवाळी सुंदर चांगली जावे, आनंदाची जावे म्हणून 3,000 रुपये अकाउंटला या महिन्यामध्ये भेटावेत. सरकारकडे विनंती आहे, दिवाळीच्या अगोदर, दिवाळी सुरू होण्याच्या अगोदर 15वा आणि 16वा हप्ता वाटप करावा, लवकरात लवकर GR काढावा. सरकारकडे ही मागणी आहे. तुमच्या सगळ्यांनी सपोर्ट असेल तर कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे. 3,000 रुपये मिळावेत. कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सरकार पण चेक करणार आहे. बघा लाडके बहिणींनो, सगळ्यांनी सांगायचं आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री कृष्ण.